आमच्या भाऊ बहिणींना भाऊ बहिणी गेलो बघा कामाला. आता बघा आलोय बघा घरी. भाऊ बहिणीनं आम्हाला पाऊस आहे का नाही? पाऊस लय येतोय बघा आमच्या इकडं. तुमच्याकडे येतो का नक्की सांगा भाऊ बहिणींना. आता उलट लय बाहेर झालं ते आम्ही वाच कधी येऊन बसलोय भाऊ बहिणींना. गॅस संपला भाऊ बहिणींना. आता गॅस जायचं होतं आणायला बरोबर. पण काय आपल्या पाऊस चालू आहे पाऊस. तो कोण आणलं होतं पेरू खायला. पेरू खातोय पेरू. का असला त्या पेरू आमच्या इकडं मोठं मोठं. त्याच्या फोडी केल्यात मी फोडी. लय म्हणजे असला लागतो एक पेरू. राजून आणलाय कामाला एखाद्या. भाऊ बहिणीनं तिथलं काम झालं आणि समजा देऊन टाकले पगार मालकानं. ते मला मिस्त्री म्हणला जर तुझी पगार. भाऊ बहिणीनं आता गॅस संपला गॅस माणसं आणावं लागेल. आणलाय बघा बाजार बिजार. सांगितलंय की बाबा बहिणीला मला बांधलाय लय काला हवे. कालवण नव्हतं म्हणून. आता भाऊ बहिणीनं कसं कालवण याला करून द्यायचं बरं. गॅस चालू असता गॅस असता तर दिला असतं. लय बांधला माझ्या मापाच्या बाहेर. भाऊ बहिणीनं मी वांडवला राहते खायला. खातोय जो काही जेव्हाच काय केलं ना म्हणजे गॅस संपलाय. पण कधी भिजवायचं गॅस संपलाय. चूल मांडा आपल्याला जागा नाही चांगली. काढे का तिकडं तिकडं. लहान पाणी कसं करून खायचं बाबा वैद्य त्या घातली. बाप्पा बहिणीनं काम केलं का नाही काम बघा. असं पैसा बघायला भेटलं कसं असं काय आज पगार दिली आहे. कायचे पगार भाऊ बहिणीनं. म्हणजे तिथलं काम संपलंय. आता काम संपलं. आता भाऊ बहिणीनं आता याचं काम चालू केलं गावात. आता ते मिस्त्री म्हणला अजून बघतो काम म्हणला. मग जाऊ आपण चालतंय म्हणलं भाऊ बहिणीनं. आपल्या म्हणजे मिस्त्री का नसतं मिस्त्री मला जावं लागतंय कामाला भाऊ बहिणीनं. खायची होय तुला पोळी. अरे ठीक आहे. नको बाबा मला भाऊ बहिणीनं आता म्हणजे कसं आता ह्याच्याकडलं काम संपलं का नाही लगेच आपलं ते पास लिहायचं काम भाऊ बहिणीचं. आपली काम चालू लिहायची काम आपली. आता अजून काही काम आहे पुढे भाऊ बहिणीला. सिमेंटाचं पाय तसंच आहे अजून केलं. आता चिमटामध्ये काम केलं भाऊ बहिणीनं. हात पांढरं पडतं. लुटलं होतं की पांढरं पडतं. पांढरं पडतं त्याला लावायचं त्याला. कोण कोण लिंबू चोळतं लिंबू. माझ्या दातातच गुप्त गाड पडली ती त्याच्यातच जावं बसतं. खापलं ना भाऊ बहिणू त्याला वस्तू भेटायचं कामच करत राहायचं. कशाला कोणाला मागायचंय हाय का नाही भावा बहिणीनं. उसनं पासनं घेतलं तरी द्यायला लागते. त्यांचं बी कष्टाचं असतात. कोण आपल्याला सोडल का म्हणून आपलं कामच करायचं आणि बघायचं आपलं. मग कशाला काय कोण बोलल चालल. तर भावा बहिणीनं
लय आठवड्यातले पगार आलेले सगळे आपले घरातच दिले बरं का आवेची पगारे. गॅसने बी धोका दिला. आता असं भाऊ बहीण गॅसला याला आता पुढला पगार मात्र आज्यात त्याचा राहतोय बघा तसा. काय थोडंफार कालवणाला ह्याला मंडई आणायला लागेल. नाही तर मग तसंच आता एकदम भरून टाकल्यावर काय माणूस लई खातही होईल. मग ते राखून पैसे तसंच राहतील बघा ते. त्याला म्हणलं खर्च बिर्च काय नको बाबा आपलं ठेवत जा. ती गाडी भेटत तर ती टेन्शनच आहे का नाही हप्त्याचं. 2 वर्षे तर काम करावं यार. जेव्हा गाडी नेल होईल तेव्हा सुट्टी आहे. आपण आपला गाड्या पहिल्या पाहिजे आपल्याला खाय प्यायला पाहिजे भावा बहिणींना सगळंच पाहिजे. सुकाळ भेटतंय का भावा बहिणींना सगळंच आपल्याला पाहिजे म्हणल्यावर. बरं मी पण टेका दिला असता मी घर भागावलं असतं त्याने गाडीचा हप्ता फेडला असतं. पण भावा बहिणीनं आता मला तर हे काय दुखणं लागलंय ते काय त्यातनं उपचारायचं याय नाही आता करू तरी काय. त्यामुळे मी गप बसलो भावा बहिणी. आता आपण बी जात होतो कामाला आणि त्यातून बी प्रयत्न करते पण बाया नाही ना तसावं मला. ज्याला भावा बहिणींनो खातोय मी वाटतो तुम्ही पण काय तुमचं काय झालं त्या पाण्याचं तुम्ही कसं सांगा. आई तर काय चप येतच नव्हता. मग मला बी तलब होते ते पण काय करायचं. गाठ संपला धोका देत आले तिला. अरे एकदा भरून आणल्या मग परत 2-3 महिने देणं आहे. नुसत्या शेंगा आणल्या त्याच्या शेंगदाणा पण नाही तर नुसतीच बरी मोठी शेंग आहे. आणि एका भावा बहिणीला शेंगदाणा त्याच्यात एवढं करायचं. तोंड खवळायची बाजू आहे का नाही. गवले जे आणायचं पण नीट बघून विकून आणायचे असतात अशा दाबून ही खुशकी लागली की पुढं व्हायचं दुसऱ्या ठिकाणी आणायच्या चांगले असतात तिथनं. कोणी बाजारला जातात निम्याराचं तर चांगलं कवा घालायचं मग अंधारात. आता हे का म्हणा तर म्हणतो नको मला तुम्ही जावा अंधार पडल्या मी नाही जायचं आपलं आपलं भाऊ त्याला म्हणलं होतं यारवाडीत जावं आपण मग मी घेईन चांगलं शेण्या तोंडाने. तर त्याला उशिरा सुट्टी झाली मग अंधार पडल्यावर नाही जात आपण. म्हटलं जावा आणा मग तुम्ही. आज लवकर आलाय. आता 10-11 वाजेपर्यंत काम माणूस करून घेतलं या काय सांगायचं भावा बहिणीनं. 500 रुपये नुसतं हे बुधबुधा पाडतात 500 रुपये. भाऊ बहिण तेवढे आपले त्या ना तब्येत तरी होईल ना लुकडं होईल लुकडा आपल्या हे लिहिलंय म्हणल्यावर नशिबात असू दे आपलं असलं काम करायचं भाऊ बहिणी काय त्याला होतंय जावं. तर ते काम नसलं ते दुसरं काम आता नाही आता कामाला आहे ते आता ना काम बंद पडत. शेव वेगळे आणायचे असते र जाऊ दे त्यात दिसते का तरी शेव. बरं नो आमचं तर त्या आजच्या का नाही लाईट असतं नाही इकडं डेट लावतं ते तिकडं डेट वाचतो काय कळतच नाही. काम चाललंय ते लाईटीचं आधी
मी कुठे वाचतोय बँक ती जोडलेली सर जोडलेली भाऊ बनन आता का बघतो आता काय तरी पोटा पाण्याचं दुकान असलं चालू आणतो गॅस बरोबर नंतर आता सकाळी जावं लागेल घसा आणायला त्याचा भाव बननो आता मी काय मला वेळ असं भेटत तेव्हा व्हिडिओ तुम्हाला टाकत असतो या चला मग भेटू व्हिडिओ बाय बाय